नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची कोठडीतून सुटका करण्यात आली आहे. तब्बल 12 दिवसांनंतर त्यांची जेलमधून सुटका झाली आहे. नवनीत राणांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नवनीत राणा यांना मेडिकल ग्राउंडवर लवकरच रिलीव्ह करण्यात आलंय. राणा यांना बीपी, स्पॉन्डायलिसिस आणि अंगदुखीचा त्रास होतोय. त्या सगळ्या कारणानं लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना कालच जामीन मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पण खासदार नवनीत राणा या जेल बाहेर आल्यानंतर आता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, बोला. हा, नवनीत राणा यांची प्रकृती कशी आहे आता? गेले 2-3 दिवस झाले नवनीत राणा यांना स्पॉन्डिलायसिसचा त्रास असल्यामुळे त्यांचं अंग दुखत असल्याची तक्रार त्यांनी केलेली होती आणि त्यामुळे त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. खरं तर कालच त्यांना जामीन मंजूर झाला होता, परंतु संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायला वेळ लागला आणि त्यामुळे त्यांची उशिरा सुटका झाली असं आपल्याला म्हणता येईल. परंतु आता मात्र त्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे. अनेक जण आहेत परिचित जे त्यांना तिथं बघण्यासाठी येत आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार किरीट सोमय्या हे सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत. किरीट सोमय्या यांनी आधीच जाहीर केलेलं होतं की राणा पती पत्नींची सुटका झाल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील. परंतु नवनीत राणा यांची सुटका झालेली असली तरी ते आता रुग्णालयात आहेत आणि त्यामुळे किरीट सोमय्या हे रुग्णालयामध्ये त्यांची भेट घेणार आहेत आणि त्याच्यासाठी ते तिथे दाखल झाले असल्याची माहिती मिळते आहे. होय, दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. किरीट सोमय्या हे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत जिथं उपचार सुरू आहेत खासदार नवनीत राणा यांच्यावरती. आणि कालच राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झालेला होता आणि जामीन मंजूर झाल्यानंतर 2 दिवस आधीपासूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते नवनीत राणा यांच्यावरती आणि आता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांना स्पॉन्डिलायसिसचा त्रास होतोय, अंगदुखीचा त्रास होतोय असं सुद्धा समोर आलेलं आहे. आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या हे नवनीत राणा यांना भेटण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. ही काही वेळापूर्वीचे दृश्य आपण बघतोय जेव्हा नवनीत राणा यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत लीलावती हॉस्पिटलमध्ये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली होती. ते जेलमध्ये होत्या. बरेच दिवस त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. त्यानंतर अखेर 23 तारखेपासून ते आत्तापर्यंत त्यांना जेलमध्ये राहावं लागलेलं होतं. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे. 30 एप्रिलला अखेरचा युक्तिवाद झालेला होता. युक्तिवादानंतर 3 दिवस निकाल पुन्हा लांबला कारण न्यायालयानं निकाल राखून ठेवला. अखेर 4 मे रोजी राणा दाम्पत्याला जामीन मिळाला. म्हणजे काल त्यांना जामीन मिळाला. नवनीत राणांची जामिनावरती सुटका झालेली आहे. मेडिकल ग्राउंडवरती त्यांची सुटका झाली आहे. रवी राणा थोड्याच वेळात जेल बाहेर येतील असं कळतंय. काल उशिरापर्यंत ती सगळी प्रक्रिया सुरू होती. त्यांच्या कोर्टाची जी ऑर्डर आहे त्यांच्या जामिनाच्या संदर्भातली ती सगळी प्रक्रिया काल होऊ शकली नाही. काल संध्याकाळी 5:30च्या आत तळोजा जेलच्या पेटीमध्ये सगळी कागदपत्र पोहोचणं आवश्यक होतं, पण ती कागदपत्र पोहोचली नाही. त्यामुळे रवी राणा यांची काल सुटका होऊ शकली नव्हती. अखेर आज त्यांची तळोजा जेलमधून सुटका होऊ शकते कारण आज ती सगळी कागदपत्र पोहोचल्याच्या नंतर त्या प्रक्रियेला सुरुवात होईल. पण राणा दाम्पत्य हे अडचणीत सापडलेलं होतं, पण अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे. काही अटी ठेवण्यात आल्या. पोलिसांच्या तपासात अडथळे आणता येणार नाहीत. माध्यमांशी त्यांना बोलता येणार नाही. साक्षीदारावर कुठलाही दबाव आणायचा नाही. अशा अनेक अटी त्यांच्यावरती घातलेल्या आहेत. साक्षीदारांना प्रलोभनं दाखवायची नाहीत असंही त्यांना सांगितलेलं आहे. गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये असंही त्यांना बजावलंय कोर्टानं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माध्यमांशी त्यांना बोलायला मनाई केलेली आहे.
त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना पुढचे काही दिवस जोपर्यंत ही सगळी केस सुरू आहे तोपर्यंत माध्यमांपासून दूर राहावं लागणार आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भात तरी। तर खासदार नवनीत राणा या अखेर जेल बाहेर आलेल्या आहेत आणि लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 2 दिवसापासूनच त्यांची प्रकृती बिघडलेली होती, त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते, पण आता त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। भाजपचे नेते किरीट सोमय्या हे त्यांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर त्यांच्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली होती। मुंबईमध्ये मोठा राडा झाला होता, शिवसैनिकांनी प्रचंड त्याला विरोध केलेला होता त्यांच्या त्या आंदोलनाला आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या अनेक कलमांच्या अंतर्गत थेट सत्तेला आव्हान अशा प्रकारच्या राजद्रोहाचा गंभीर गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आला आणि त्या राजद्रोहाच्या गुन्ह्याच्या नंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं। याच दरम्यान जेव्हा त्यांना पोलिसांनी अटक केलेली होती त्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी किरीट सोमय्या हे पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते। पोलीस स्टेशनमध्ये ते गेल्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावरती सुद्धा दगडफेक झालेली होती, त्यांच्यावर हल्ला झालेला होता। हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेलं होतं। तर किरीट सोमय्या हे आता पुन्हा नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। खासदार नवनीत राणा या अखेर जेल बाहेर आल्यात आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। रवी राणा यांच्यासाठी कुटुंबियांनी खास बाउन्सर्स तैनात केलेले आहेत। बाउन्सर्सच्या मदतीने रवी राणा खारपर्यंत पोहोचणार आहेत। अमरावतीवरून आलेल्या रवी राणा यांचे मित्र चंद्रकुमार जाजोदिया यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। जेलमधून बाहेर येतील, मी आता तळोजा जेलच्या बाहेर उभे आहेत, मात्र रवी राणा यांच्यासाठी स्पेशल प्रायव्हेट सिक्युरिटी तैनात करण्यात आली। त्यांच्या मित्रांनी आपण बघू शकता की बाउन्सर्स जे आहेत ते तैनात करण्यात आले, कारण रवी राणा ज्यावेळी जेलमधून बाहेर पडतील त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी त्यांच्याच कुटुंबाने ही खबरदारी घेतलेली आहे। 8 ते 10 बाउन्सर्स इथे त्यांच्यासाठी सिक्युरिटी म्हणून इथे तैनात करण्यात आले। हे सगळे त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने जाणार आहे, परंतु रवी राणा यांच्या एकदम जवळचे मित्र आपल्यासोबत इथे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल? 13 दिवसानंतर रवी राणा जेलमधून बाहेर पडतात, काही लांबलचक गोष्ट नाही आहे। 13 दिवस काही रवी राणासाठी काही जास्त नाही आहे। 130 दिवसही झाले। तो शेर माणूस आहे, मी त्यांना बचपनपासून ओळखतो। त्यांना लोकांच्या सवयीसाठी, लोकांच्या आंदोलनासाठी, लोकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी जेलमध्ये जाण्याची एक सवय लागलेली आहे। तो काही या लहानशा गोष्टीशी त्यांच्या काही हेल्थवर, त्यांच्या काही मनोबलवर किंवा काही परिणाम होत नाही। फक्त खोटे आरोप लावल्याने फरक पडतात। काल सकाळी म्हणजे जामीन मिळाला, आज संध्याकाळी ते बाहेर निघत आहेत। एवढा वेळ झाला, हा काय जाणीवपूर्वक वेळ झाला असेल तुम्हाला वाटतं? नाही, ती काही प्रक्रिया असते। त्या प्रक्रियेत पुष्कळ लोक न्यायालयामध्ये लाईनमध्ये असतात, त्यामध्ये आम्हाला काही असं खास काही उशीर झाला असं मला वाटत नाही। पण इथून रवी राणा थेट खारला जाणार आहेत, परंतु खारमध्ये BMCचे अधिकारी नोटीस घेऊन बसलेले आहेत, तिथे काही पोलीस कर्मचारी आहेत। काय त्यांना आम्ही फेस करू ना, जे काही आहे ते कायदेशीर आम्ही त्यांना फेस करू। आम्ही काही तिथे अधिकारी बसलेला आहे म्हणून आम्ही काही कुठे दुसरी जागा नाही जाणार, थेट आता खारला जाणार। जे काही आहे ते फेस करायचं आहे। अमरावतीला तुम्ही कधी जाणार आहे आणि आजची अमरावतीची परिस्थिती काय आहे की ज्यावेळी काल जामीन मंजूर झाला त्यानंतर अमरावतीमधले तुमचे जे समर्थक आहेत त्यांची काय? ते सर्व सध्या फार उत्साहित आहे। आम्ही त्यांना पण सांगितलेलं आहे की आता काही जास्त उत्साहित होऊ नये। ते सर्व आनंदित आहे, आनंदित राहणे चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त उत्साहित राहण्याची आम्ही त्यांना अजिबात बंदी घातलेली आहे। आणि आम्ही पण चाहतो की समाजात शांत व्यवस्था आणि कानून व्यवस्था चांगली राहिली पाहिजे।
जेलमधून बाहेर येत आहेत, पण त्यांच्या सुरक्षेसाठी आपण 8 ते 10 जण बाउन्सर्स. आम्हाला कुठून फोन आले होते की आम्ही रवी राणांना बघणार आहे जेलामधून आल्याबरोबर तेथेच, म्हणून आम्ही काही अनुचित प्रकार घडू नये, आम्ही त्यांना शांततेने कोणतेही कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून आम्ही शांततेसाठी हे लोकांना आणलेलं आहे. नक्कीच आपण बघू शकता की ज्या पद्धतीने रवी राणा जेव्हा जेलमधून बाहेर निघाल्यानंतर काही लोकांचं मेसेज त्यांना आलेलं आहे आणि त्यांना माहिती पडलं की रवी राणा जेलमधून बाहेर कसे पडतात हेच आम्ही बघू. या सगळ्या वक्तव्यामुळेच त्यांनी आज इथे आपले प्रायव्हेट बाउन्सर्स आहेत त्या रवी राणांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. तर रवी राणा हे जेलमधून आज बाहेर पडणार आहे, तर तिकडे नवनीत राणा यांच्यावरती रुग्णालयामध्ये लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आपण बघतोय की किरीट सोमय्या हे तिथं पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान आता ते बाहेर आल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात, राणा दाम्पत्य काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल, कारण एक संघर्ष शिवसेनेच्या सोबत त्यांचा झालेला होता. दुसऱ्या बाजूला त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा काळजी घेतली जाते रवी राणांच्या, कारण त्यांना कुठलीही सुरक्षा नाहीये, पण नवनीत राणा यांना मात्र वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे, पुरवण्यात आलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की नवनीत राणा आणि रवी राणा या दोन्ही राणा दाम्पत्यांनी एक आंदोलन पुकारलेलं होतं, एक इशारा दिलेला होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा, आणि त्यांच्या त्या आंदोलनाच्या नंतर राज्य सरकारनं मोठ्या राजकीय राड्याच्या नंतर राजद्रोहासारखा अतिशय गंभीर असा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवलेला होता. सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे गुन्हे त्यांच्यावरती नोंदवले होते. त्यानंतर त्यांची तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली होती आणि अखेर आता आपण बघतोय की हे सगळं जे सुरू आहे त्याच दरम्यान जेलमध्ये असताना त्यांची प्रकृती खालावली आणि म्हणून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पोलखोलच्या माध्यमातून मुंबईत सरकारी जागांची कशी लूट होते हे प्रकरण समोर आणलं. वांद्र्यातल्या सरकारी जागेची कवडी मोल दरात विक्री करण्यात आली असून ही जागा खासगी विकासकाच्या खिशात घातल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. तसंच या खासगी विकासकाचं कुठल्या मंत्र्यांशी लागेबांधे आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. या रुस्तमजी विकासकाचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याशी लागेबांधे आहेत की ज्यामुळे ज्या हेतूसाठी गरीब रुग्णांच्या विश्रांतीच्या हेतूसाठी केवळ 12,000 स्क्वेअर फूट दिली गेली ती सरकारी जागा आणि विकासकाला मात्र 1,90,000 फूट संपूर्ण मालकीवर दिली गेली. त्याच्या व्हॅल्युएशनचं काम ज्यांनी केलं ते व्हॅल्युएशन मुद्दामून इतकं कमी दाखवण्यात आलं की विकासकाला फायदा व्हावा आणि सरकारला रेव्हेन्यू कमी मिळावा. त्या व्हॅल्युअरचा सुद्धा सहभाग आहे. म्हणून या प्रकरणात CID चौकशी सरकारने करावी आणि तोपर्यंत हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर स्थगिती द्यावी अशी आमची त्यातली मागणी आहे. या जागेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांनी. वांद्रे पश्चिम येथील अतिशय मोक्याच्या ठिकाणाची जागा खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारकडून आखला जातोय आणि त्या संदर्भातली या ठिकाणी विक्री देखील झाल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेला आहे. सध्या मी बँड्रा येथील ताजलँड हॉटेलच्या अगदी बाजूला उभा आहे. माझ्या समोर समुद्र आहे, माझ्या डाव्या बाजूला ताजलँड हॉटेल आहे आणि अगदी ताजलँड हॉटेलच्या उजव्या बाजूला 1 एकर 5 गुंठे वरती असणारी जमीन खासगी व्यावसायिक रुस्तमजी या बिल्डरला अवघ्या कवडीमोल दराने विकण्यात आलेली आहे. ही जमीन या ठिकाणी ट्रस्टकडे होती. गेल्या 1980 पासून ह्या जागेवरती जे रुग्ण असतात त्यांच्या विश्रांतीसाठी ही जागा सरकारकडून अलॉट करण्यात आली होती. मात्र सरकारकडून कवडीमोल दराने
रुस्तमजी या बिल्डरला ही जागा विकण्यात आलेली आहे। ही जागा अवघ्या 234 कोटीमध्ये विकण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या सगळ्या परवानग्या देखील देण्यात आलेल्या आहेत। मात्र ह्या जागेचा व्यवहार थांबवावा अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेला आहे। सरकारला यामधून हजारो कोटीचा तोटा होताना पाहायला मिळतोय, कारण की अतिशय मोक्याच्या जागेवरची जागा 1 एकर 5 गुंठ ही जागा अतिशय कवडीमोल दराने विकली जात आहे आणि यामध्ये राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा देखील हात असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे। माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं असेल तर हे संपूर्ण मोठे पत्रे टाकून ही जागा बंद करण्यात आलेली आहे। आम्ही आतमध्ये जाण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्यांनी गेट देखील लावण्यात आलेले आहेत। मात्र या सर्व जागेच्या व्यवहारासंदर्भातला सर्व चौकशी CID मार्फत करण्यात यावी अशी देखील मागणी आशिष शेलार यांनी केलेली आहे। आता नेमकं राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका प्रशासन काय करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, वांद्रे, मुंबई। संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। कुणाच्या भोंगे लावण्यानं आमचं काम बिघडत नसल्याचं राऊतांनी ठणकावलंय। भोंग्यांच्या राजकारणाचा कुठलाही परिणाम शिवसेनेवर होणार नसल्याचं राऊत म्हणाले। तर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून भविष्यात पालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते असं राऊत म्हणाले। मुंबईत भाजपनं पोलखोल आंदोलन सुरू केलं होतं, त्यावर संजय राऊतांनी टीका करत पोलखोलच्या बैलाला ढोल म्हणत त्यावर टीका केली आहे। कोणी कितीही भोंगे आपटले, भोंगे लावले तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामावर होत नाही। शिवसेना काय आहे आणि शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळे ती विचलित होत नाही। या राज्याची जनता ती ठामपणे शिवसेनेच्या मागे उभी असते। बाळासाहेब ठाकरे हे आधी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले। बाळासाहेब ठाकरेंनी आधी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले। त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही, भाडोत्री। बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र कला पुढे जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं त्या व्यंगचित्र कलेचा गळा घोटलेला आहे आणि महाराष्ट्रात वेगळं चित्रात दिसतंय। मुंबईसह ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असतील, अशा अनेक महानगरपालिका आजही शिवसेना एक हाती जिंकू शकते। एवढी क्षमता आणि एवढी ताकद आजही शिवसेनेच्या मनगटामध्ये आहे। पण इतर अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्यांचा विचार करता मग नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथे शिवसेनेची ताकद, महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची ताकद, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। तर या सगळ्यांनी एकत्र मिळून जर आम्ही निवडणुका लढलो तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला पराभूत करणं किंवा सत्तेवरून दूर करणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही। महाराष्ट्रात काम करताना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही। कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडसावलंय। राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर अवलंबून असतो अशी टीकाही अजित पवारांनी केली। काही मंदिरामध्ये, काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर रीतसर त्यांनी त्या बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहण्याच्या करता कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा ह्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो। प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील। कायदा कोणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, तसं धाडस पण कोणी दाखवू नये आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल।
कुणी कारण नसताना कायदा नियम हे मोडण्याचाही प्रयत्न करू नये. सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की कायदा नियम आहे. अल्टिमेटम देण्याचा तर अजिबात कुणी प्रयत्न करू नये. ही काही हुकुमशाही नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काही अल्टिमेटम द्यायचा घरातल्यांना तो द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. पण जाहीरपणे कुणी जर अशा पद्धतीची वक्तव्य करायला लागली तर मी कायद्यानी सरकार चालत असतात, कायद्यानी भारत देश चालत असतो. नियम सर्वांना सारखे आहेत. ते मग अजित पवार असू किंवा सर्वसामान्य गरीब माणूस असू, सगळ्याला नियम सारखे. दरम्यान भोंगे आंदोलनाचं बुमरँग होतंय का हा सवाल आहे. कारण भोंगे आंदोलनाचा मंदिरांना सुद्धा फटका बसतोय. भोंगे आंदोलनामुळे शिर्डीत शांतता पाहायला मिळतेय. साई मंदिराची काकड आरती शेजारती ही शांततेत सध्या होतीये आणि विना भोंगे या आरत्या पार पडतायत. भाविकांमध्ये त्यामुळे काहीसं नाराजीचं वातावरण आहे. साई मंदिराच्या आरत्या भोंग्यांवर वाजू द्या, शिर्डीतल्या मुस्लिम समाजाने याबद्दलची मागणी केली आहे. भोंगेबाद राजकारण्यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी काही वेळापूर्वी आम्ही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे नेते बाळा नंदगावकर यांच्याशी बातचीत केली. ऐकूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं. शिर्डीमधून माहिती सगळी घेतली, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतोय. आलं का लक्षामध्ये? मला एक सांगा, सरकार कोणाचं आहे? तिथं अशोक काळे आहेत आमदार, ते अध्यक्ष आहेत. ऍडव्होकेट जगदीश सावंत उपाध्यक्ष आहेत. कळलं का? सरकार तुमचे आहेत. इतर ठिकाणच्या आजार तुमच्या वागत आहेत. आलं का लक्षात? असं मी जर म्हणालो त्याच्यावर तुमच्या कायद्याने तुमचा कायदा तुमचा त्या ठिकाणी वागतोय. सुप्रीम कोर्टात यावेळेला होते. आणि इकडे तुम्ही शिर्डी संस्थांचं काकड आरतीचे नाव घेऊन तुम्ही आम्हाला काय हिंदूला काय एवढे डरपोक समजलेत का? आम्ही भेकड नाही आहोत. आलं का लक्षामध्ये? काकड हा आहे का हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे काकड आरती झालेली आहे आणि काकड आरतीचा लाभ लोकांनी घेतला. नांदगावकर साहेब, आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत सध्या फोन लाईन वरनं. त्यांची प्रतिक्रिया मला निश्चितपणे यावर जाणून घ्यायची. आव्हाड साहेब, आपली प्रतिक्रिया. बोला. म्हणजे त्यांनीच कबूल केलं की काकड आरती ही लाऊडस्पीकरवर झालेली नाही आणि काकड आरतीचा त्रास कोणाला होतो हे त्यांना समजलेलं आहे. त्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर. काकड आरतीचा त्रास शिर्डीतल्या लोकांना होतो हे या जगातलं 8वं आश्चर्य आहे. नाही, काकड आरतीचा त्रास कोणालाही होत नाही. कोणालाही होत नाही. अहो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या आजार चालू असतात. त्याच्यामुळे लोक परेशान आहेत. काकड आरतीमुळे परेशान नाहीत. साईबाबाच्या मंदिरामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळ्या जाती धर्माची लोक जातात. हे आव्हाड साहेब लक्षात घ्या. पहिलं तुम्ही किती पुष्टीकरण करणार? माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. पण काल तुमचेच राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. पण त्यांनी काय बोलले ते? तुम्ही पहिले आजाद जे होत आहेत अवेळे वगैरे वगैरे आजाद वेगळे होते आणि आरत्या होतात असं होत नाही. आजाद आरत्या बंद होणार ना. तुमच्यामुळे बंद होणार. तुमचे राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. काय बोलले ते सांगतो ना. ते म्हणाले मंदिरावरचे भोंगे काढून टाका. राजसाहेब बोलले ते काय बोलले ते सांगतो ना मी तुम्हाला. ते असे म्हणाले की पहिले शिर्डीवरची सुप्रीम कोर्टाचा दिलेला जो काय तो सगळ्याला असं पहिला मी ह्याला मारेन नंतर मी त्याला मारेन असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की समजेल कायद्यापुढे सगळे समान असतात. तुम्ही मला संविधान सांगू नका. तुम्ही वाचा ना. अहो, तुम्ही मला संविधान सांगणार काय बाळा नांदगावकर? तुम्ही मला सांगणार संविधान? राजसाहेबांना घेऊन चैत्यभूमीला जाऊन या कधीतरी. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. तुम्ही राजसाहेबांना घेऊन कधीतरी चैत्यभूमीला जाऊन या. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते तोंडात. तुम्ही घ्यायला लाज वाटते त्याचं काय करायचं? आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं तर नेहमीच घेतो राव. तुम्ही नाही घेत छत्रपती. तुम्ही विचार करा. स्टेजवर चढता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांना कोण फोटोला हार घालतात कोण बघतो साहेब. आपला विषय काकड आरतीचा विषयांतर होत होतं थोडस. पुन्हा एकदा मुसलमानांनी भोंगे कधीच काढून टाकले.
मुसलमानांनी निवेदन दिलंय की काही करा पण काकड आरती होऊ द्या. बिरारामध्ये भेंडी बाजारला सकाळी 5:13 बाग झाली पहिली. ती कुठल्या कायद्याला धरून होती, कुठल्या सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला धरून होती, पाहिजे तुम्हाला मी पाठवतो. माझं त्याचं फुटेज आहे. नाही पण मग नांदगावकर साहेब, राज ठाकरे असं म्हणाले होते की मग त्याची नागरिकांनी, सजग नागरिकांनी तक्रार करावी, कायदेशीर पर्याय अवलंबावा. मग त्याची तक्रार केली आहे का? हो, करतायत, केलेली आहे. आमच्या लोकांनी त्याच्या समोर हे पण केलं आहे, केलेली आहे, काय विषय येत नाही. बरं, मग आपण आव्हाड साहेबांना विचारूया आता की नेमकी काय कारवाई होईल, सरकार काय कारवाई करेल, आपण विचारूया त्यांना. असं आहे की 10 ते 6 हा कायदा जो आहे ना, हा सगळ्यांना लागू होणार, सगळ्यांना लागू होणार. त्याच्यात हिंदू, मुसलमान, शीख, आणि ह्यांचे काढा, नंतर त्यांचे काढा वगैरे काय होणार, ह्यांचे त्यांचे या भारतात नाही. बरोबर. आंबेडकरांच्या संविधानाने एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ असं सांगून टाकलं. हो, माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे शिर्डीमधला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुस्लिम समाजाने भोंगे उतरवून टाकले. खरे भोंगे उतरवण्याची काही गरज नाही, तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा बोलायचं नाही, अनाउन्समेंट करायचं ना, काही करायचं नाही लाऊडस्पीकरवर. पोल्युशन ऍक्ट पण भोंगे तो उतरवणारच नाहीत, कायद्यातच नाहीये ते. तर हा वाद पुढच्या काळात सुद्धा आणखी काही दिवस सुरू राहणार, यात कुठलीही शंका नाही. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या राजकारणातली आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे सभांचा धडाका राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबाद मधल्या त्याच मैदानावरती, जिथं राज ठाकरेंची सभा झाली, त्याच मैदानावरच्या सभेला आता उत्तर दिलं जाणार आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून. 8 जूनला उद्धव ठाकरेंची ही सभा होणार आहे. मैदान तेच असेल, पण उद्धव ठाकरे कसा समाचार घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या बेस्टच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की एकदा या सगळ्याचा सोक्षमोक्ष मी लावणार आहे, जाहीर सभेच्या माध्यमातून त्याचा सोक्षमोक्ष लावणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आणि आता अखेर तारीख ठरली आहे उद्धव ठाकरेंच्या त्या सभेची. तेच मैदान औरंगाबादमधलं, त्याच मैदानावरती तुलना होणार उद्धव ठाकरेंच्या सभेची सुद्धा. आणि ही सभा राज ठाकरेंच्या सभेत की जंगी होणार का, आणि त्या सभेतून राज ठाकरेंना आणि भाजपला नेमकं कसं उत्तर दिलं जातं हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. तर औरंगाबादच्या या सभेची उत्सुकता ताणली गेलेली आहे, कारण 8 जूनला ही सभा होणार आहे. 8 जून म्हणजे अजून बराच अवधी आहे त्याला. दरम्यान राज ठाकरे हे तोपर्यंत अयोध्येला जाऊन आलेले असतील, त्यामुळे एक मोठं राजकीय वातावरण तापलेलं असेल. आणि त्याच तापलेल्या वातावरणामध्ये उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्ये त्याच मैदानावरती 8 जूनला सभा घेणार आहेत. आणि या सभेच्या माध्यमातून एक राजकीय बिगुल सुद्धा वाजू शकतो, कारण जर निवडणुका जाहीर केल्या निवडणूक आयोगाने, तर पुढच्या काही काळामध्ये मिनी विधानसभा निवडणुकांचाही तो बिगुल असू शकतो. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असतात. पुन्हा असंच काहीच वक्तव्य रावसाहेब दानवेंनी जालन्यात बोलताना केलं. मी ब्राह्मणाला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असं ते म्हणालेले आहेत. दरम्यान आता अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामे. माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष आणि आमदार शिवसेनेचे अंबादास दानवे. दादा, पहिला प्रश्न आहे की राज ठाकरेंच्या सभेला परवानगीसाठी खूप ताणल्या गेलं, पण तुमची लगेच भेटली. आमची सभा मान्य मुख्यमंत्री शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे येत आहे. कोणालाही उत्तर देण्यासाठी या महाराष्ट्रात जे विकास कार्य मागच्या काळात घडलेले आहे, या संभाजीनगरच्या विकासासाठी शिवसेनेनं जे केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जे करायचं आहे,
याचा एक लेखाजोखा संघटना आणि सरकार या दोन्हीचा एक व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचा वर्धापन दिन आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. आणि ही संभाजीनगरची गुलमंडीची शाखा मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेली शाखा आहे. हिचं 37वं वर्ष आता आहे. आणि या 37 वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मागच्या महिन्यातच निमंत्रण दिलं होतं. आणि तुम्ही म्हणता असं काही नाही की ही सभा झाली म्हणून ही सभा होती. त्याच्या आधीच साहेबांनी 26-27 तारखेला या सभेसाठी होकार कळविलेला आहे. आणि आता हळूहळू या तयारीला आम्ही लागलेलो आहे. मैदान उपलब्ध होतंय. पोलिसी परवानगी निश्चित देतील, कारण आम्हाला कोणाला शिव्या द्यायच्या नाही आहे. आम्हाला जाती द्वेष निर्माण करायचा नाही, धर्माधर्मात द्वेष निर्माण करायचा नाही आहे. आम्हाला हा महाराष्ट्र एक गतीनं सफलतेनं अतिशय मजबूतीनं पुढे जातोय हे जनतेसमोर मांडायचं. राज ठाकरेंनी सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघितलं चांगला प्रतिसाद भेटला, लोक खूप आली होती. मग उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुद्धा लोक येतील निश्चितपणे, पण राज ठाकरेच्या सभेपेक्षा जास्त आणण्याचा प्रयत्न राहील. ही स्पर्धा करण्याची गरज नाही, कारण त्या दिवशी 1 तारखेच्या दिवशी आम्ही शहरात सगळ्या पार्किंगवरचे आमच्याकडे व्हिडिओग्राफ्स आहे, फोटोग्राफ्स आहे. पुणे, नाशिक, अकोला, बुलढाणा, ठाणे आणि काही प्रमाणात मुंबई येथील गाड्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होतात. बसेससुद्धा त्याचे फोटो आहे आमच्याकडे, व्हिडिओ आम्ही सगळं करून ठेवलेलं आहे. लोक पण कोण कोण आलेले त्याची सुद्धा माहिती. आमच्या शहरातले अतिशय कमी संख्येनं लोक होते. आम्हाला बाहेरून लोक आणण्याची गरज नाही. आमच्या संभाजीनगरची शिवसेना आणि या शिवसेनेवर संभाजीनगर प्रेम करतं. आम्हाला कुठूनही एकही माणूस आणण्याची गरज पडणार नाही, वाहनं लावण्याची गरज पडणार नाही. आणि आमची सभा ही विराटच होईल. शिवसेनेची सभा, उद्धव साहेबांची सभा ही विराटच होत असते ना, आताही विराटच होईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. पुन्हा असंच काहीचं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी जालन्यात बोलताना केलं. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं. 3 मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीच्या निमित्तानं एका कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर अर्जुन खोतकरांनी सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याचं सांगून नवीन करण्याच्या भानगडी सोडून द्या असा टोला दानवेंना लगावला. पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, आमच्याकडे लक्ष ठेवा, कोणत्या का पक्षांना होत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणाला प्रतिनिधित्व द्या आणि एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महानगरपालिकेमध्ये निवडून द्या, असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. सुनील किनगावकर, ही विनंती मला लागू होत नाही, कारण मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. खरं तर आता सध्याचे मुख्यमंत्री तेही परशुरामच आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे, आणि यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर जोशी केले तेही परशुरामच होते. त्यामुळं करू वगैरे भानगडी सोडून द्या, पण आताचे मुख्यमंत्री आमचे परशुरामच आहेत. तर राज्यात कुठल्या विशिष्ट जातीच्या व्यक्तीनंच मुख्यमंत्री व्हावं असं म्हणणं योग्य नसल्याचं अजित पवार म्हणाले. जो कोणता पक्ष 145चा बहुमताचा आकडा जमवेल त्यांचा मुख्यमंत्री बसेल, असंही अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं हे कुणी होऊ शकतं. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो, किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते, किंवा महिलाही मुख्यमंत्री, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता. 145चं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा. असं कुणी काही सांगेल की अमुक्याने व्हावं तमक्याने व्हावं, अरे त्यांनी 145 आमदार त्याच्या पाठीशी उभे केले तर होईल ना तो मुख्यमंत्री, ती व्यक्ती मग कुणी असली तरी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेतला कलगीतुरा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमृता फडणवीसांचे ट्विट आणि मुख्यमंत्र्यांचे टोमणे यात आता देवेंद्र फडणवीसांनी एक सल्ला दिलाय. त्यामुळे आता अमृता फडणवीसांचे ट्विट झोमणं आणि मुख्यमंत्र्यांचे टोमणे थांबणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री महोदय उद्धवजी आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. उद्धव ठाकरे
आणि अमृता फडणवीस यांच्या दरम्यानच्या शाब्दिक फैरींसंदर्भात विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं हे उत्तर आहे। उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या निर्णयावर किंवा चुकांवर भाजपचे नेते जेवढे वेगानं प्रतिक्रिया देत नाहीत त्यापेक्षा जास्त वेगानं अमृता फडणवीसांचे ट्विट हल्ले करत असतात। अमृता फडणवीस यांच्या या ट्विट हल्ल्याला मुख्यमंत्री थेटपणे उत्तर देत नसले तरी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी समाचार घेतलाय। महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात त्याचाच प्रत्यय आला। मला आदित्यने सांगितले की बाबा आपले मुख्य सचिव उत्तम गातात। मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात। आणि म्हणून मी सर्च मारला तर खरंच छान गातात। आणि मग माझ्या मनात आलं जे माझं झालंय गेले 2-2.5 वर्ष माझ्यातला कलाकार हा लॉकडाऊन मध्ये, म्हटलं तुमच्यातला कलाकार तर आयुष्यभर लॉकडाऊन मध्ये असणार। मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांचं नाव न घेता लगावलेल्या या टोल्यानंतर अमृता फडणवीसांनी देखील ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं। मला सुद्धा धक्का होता। मला वाटलं होतं अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे। छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीसांमधील या टोमणे आणि टीकास्त्रावर देवेंद्र फडणवीसांना विचारला असता त्यांनी दोघांनाही एकमेकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला। पण शेवटी काय बोलायचं हा दोघांचा प्रश्न आहे हे सांगायलाही फडणवीस विसरले नाही। खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धवजींनी देखील मुख्यमंत्री म्हणून आपली जी काही पातळी आहे ती वर ठेवली पाहिजे। आणि अशा प्रकारचं काही आल्यानंतर माझं मत आहे की माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचं कारण नाही आहे, अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे। अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे। एकंदरीतच भाजप नेते सातत्यानं महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत असताना अमृता फडणवीसांचे टोकदार ट्विट सत्ताधाऱ्यांवर आघात करतात, पण त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे धारधार टोमणेही अचूक वेध घेत असतात। त्यामुळे ट्विट आणि टोमण्यांच्या या वादात फडणवीसांनी सबुरीचा सल्ला देण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे आता तरी अमृता फडणवीसांचे ट्विट हल्ले कमी होतात का की शिवसेना नेत्यांचे टोमणे थांबतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नागपूरहून तुषार कोढेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाविकास आघाडी सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत। सध्या असाच वाद रंगला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंमध्ये। आदित्य ठाकरेंनी डिवचल्यानंतर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंचं नवं नाव दिलंय त्यांना आणि त्यांच्यावर शरसंधान साधलंय। सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेले ज्या मर्सिडीज बेबी आहे यांना न संघर्ष करावा लागलाय न त्यांनी संघर्ष पाहिलाय। देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे। फडणवीसांनी थेट आदित्य ठाकरेंवरच हल्लाबोल केलाय। सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेले ज्या मर्सिडीज बेबी आहेत यांना न संघर्ष करावा लागलाय न त्यांनी संघर्ष पाहिलाय। त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात। त्यामुळे कदाचित मागच्या जन्मात जर मी असेल तर 1857च्या युद्धामध्ये तात्या टोपे आणि झाशीच्या राणी सोबत मी लढत असेल आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांची युती केली असेल, कारण आता तुम्ही युती अशा लोकांची केली आहे जे 1857ला स्वातंत्र्य युद्धच मानत नाहीत। 1 मे रोजी झालेल्या भाजपच्या सभेमध्ये बोलताना बाबरी मशीद आंदोलनात आपलाही सहभाग होता तेव्हा शिवसेना कुठे होती असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता। मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली। तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं। अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो होय, मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो। एकही शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी हजर नव्हता, एकही नाही। यावरून युवा सेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती। बघितलं असेल
आज जे आपण काम करत आहोत ते चूल पेटवण्याचं काम करतात, पौष्टिक आहाराचं काम करतात. काही लोक घर पेटवण्याचं काम करतात. त्यांच्यावर काय बोलायचं. त्यांचं 1857च्या लढ्यात पण खूप योगदान आहे त्यांचं स्वतःचं. पण असं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा, मला वाटतं ह्या वादामध्ये जाण्यापेक्षा आत्ता आपण बघत असाल की राम मंदिरचं निर्माण चांगलं होत आहे, ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर कोर्टाने चांगला निकाल दिलेलाच होता. शिवसेनेने पुन्हा एकदा तो संघर्ष हाती घेतल्यानंतर कोर्टात तो निकाल लागलेला आहे. टीकेवरून मौन पाळणाऱ्या आदित्य ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून विरोधकांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित झालेल्या आदित्य ठाकरेंना आता भाजपने गंभीरपणे घेतल्याचं फडणवीसांच्या टीकेनंतर स्पष्ट झालंय. नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी आरक्षणावरून सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारला मोठा धक्का दिलाय. राज्य सरकारनं ओबीसींसंदर्भात केलेला कायदा फेटाळत 15 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले. ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दणका देत आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. मुंबईसह 18 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका 2020च्या जुन्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचे आदेश देताना वारंवार निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं कडक शब्दात ताशेरे ओढलेत. सुनावणी दरम्यान त्या कायद्याच्या संविधानिकतेबद्दल कोर्टानं आणखी त्याचं मत राखीव ठेवलेलं आहे. परंतु कोर्टानं हे स्पष्ट आदेश दिलेले आहेत की एका आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही हे नोटिफिकेशन कॅरी करा आणि तात्काळ निवडणुका घ्या. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपनं राज्य सरकारवर टीका केली आहे. या निर्णयामुळे ओबीसींचं नुकसान होणार असून हे राज्य सरकारचं अपयश असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे हे 100% सरकारचं फेलियर आहे. 2 वर्ष सरकारने टाइमपास केला आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही, त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आलाय. आम्हाला तीच भीती होती की ह्या निवडणुकामध्ये आरक्षण घालवतील. सरकारने हे घालवलं, जाणीवपूर्वक घालवलं. जाणीवपूर्वक चुकावर चुका करत गेला आणि त्याच्यामुळे आरक्षण गेलं. दुसरं काही कारण नाही आहे. इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र आयोग नेमा म्हटलं होतं. यांनी ते न करता निरकुळचा आयोग नेमला. न्यायालयाचा हा निर्णय ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे. तसंच सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे आणि ते मला वाटतं आता सत्यामध्ये उतरताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय सन्माननीय कोर्टाचा सन्मान ठेवून हा ओबीसी समस्त वर्गासाठी प्रचंड निराशाजनक आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आपण सिरियसली ओबीसीच्या आरक्षणाची बाजू मांडण्यामध्ये अपयशी ठरलो. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयाचा आम्ही आदर करत असून त्यावर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे. उद्या मध्य प्रदेशच्या बाबतीतलं देखील उद्या जजमेंट आहे आणि ही सगळी एकत्र जजमेंट बघून या बाबतीत राज्य सरकार आपलं धोरण ठरवेल. म्हणजे विरोधी पक्ष, सरकार सगळ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला होता की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत. हा आपल्याला माहिती आहे की विधानसभेत पारित झालेला निर्णय आहे. परंतु कोर्टाने एखादा निर्णय दिला असेल तर त्याचं पालन देखील करावं लागेल. आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत असा कायदा महाराष्ट्र विधिमंडळानं एकमतानं मंजूर केला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भीमा कोरेगाव हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. हिंसेवर नियंत्रण करता आलं असतं पण तसं केलं गेलं नाही. शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलाय. भाजप सरकारनं वेळीच उपाययोजना केली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात आली, त्याच्यामध्ये हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केलाय. हिंसाचारावर नियंत्रण
करता आलं असतं, पण हिंसाचारावर नियंत्रण केलं गेलं नाही असंही शरद पवार म्हणाले. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वैभव, काय अधिक तपशील आहे? तर काही तांत्रिक कारणामुळे वैभवपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा सगळा आयोगाकडून तपास सुरू आहे आणि आता आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत. अतुलजी, शरद पवार यांचं असं म्हणणं आहे की जो हिंसाचार झाला होता त्याला तेव्हाचं भाजप सरकार जबाबदार होतं. अतुलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, पोहोचतोय. हा, आवाज येतोय आपल्याला? होय होय. तिथे ज्याला पुष्टी देणाऱ्या अनेक गोष्टी आहे, ज्या पद्धतीनं पवार साहेब बोललेले आहेत, त्यांच्याकडे ही माहिती असेल तेवढे ज्येष्ठ नेते आहेत. पण तिसऱ्या मजल्यापर्यंत दगड पोचणे आणि दगड तिसऱ्या मजल्यावर फेकून मारणे हा एक आपण सगळं पाहिला. 6 तासापर्यंत हिंसाचार सुरू होता, पण तिथे कुठल्याही प्रकारची पोलीस जी आहे ती पोहोचली नव्हती. 2-3 दिवसापासून भिडे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहे, ज्या पद्धतीने तलवारी घेऊन आणि घोडे घेऊन आणि ते सगळ्या गटागटांनी जे आहे तिथे ते फिरत होते, तिथून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. नाव वगळलं ना त्यांचं, ज्या भिडेंचा तुम्ही आता उल्लेख केला, त्यांच्यावर आरोप केला, त्यांचं तर पोलिसांनी नाव वगळलं ना. ठीक आहे, पोलिसांनी नाव वगळलं असेल, पण नाव जरी वगळलं तरी तिथली वस्तुस्थिती बदलत नाही ना. मग तुमचा पोलिसांवर आरोप आहे का? पोलिसांवर तुमचा आरोप आहे की पोलिसांनी त्यांनी दंगल घडवलेली, म्हणजे तुमचा जो आरोप आहे त्यानुसार घडवली असताना सुद्धा नाव वगळलं पोलिसांनी? दबाव होता पोलिसांवर कोणाचा? असं आहे की पोलिसांनी काय इन्व्हेस्टिगेट केलं आणि काय पुढे आलं ते मला माहिती नाही. ते बघितल्याशिवाय मी त्या संदर्भामध्ये बोलू शकणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, ही सुद्धा बाब पुढे आलेली आहे की त्याच्यापूर्वी जी एल्गार परिषद झालेली होती, त्या एल्गार परिषदेच्या नावाने यांनी जे अर्बन नक्षलाइट नावाची एक न्यू टर्म कॉइन केली आणि त्याच्यानंतर आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये असा आढळून आलेला आहे की त्यांच्या कम्प्युटरमध्ये सगळे ज्या गोष्टी आहेत त्या प्लांट करून मग त्या पुरावा वापरण्यात आले. या गोष्टी सुद्धा बाहेर आलेल्या आहे. आणि जसं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार गेलं, तसं त्यांनी तो तपास जो आहे तो उचलून NIA कडे दिला. या सगळ्या गोष्टीमध्ये मोठं ऑपरेंटी जी भाजपची आहे की 2 समाजामध्ये वैमनस्य निर्माण करायचं, 2 धार्मिक लोकांमध्ये वैमनस्य निर्माण करायचं आणि वातावरण खराब करून आपली पोळी शेकायची, जे काही अर्थव्यवस्थेच्या फ्रंटवर जे काही चालू आहे, ज्या पद्धतीने अर्थव्यवस्थेची वाट लागलेली आहे, दुसरा शब्द नाही माझ्याकडे, ते सगळं लपवण्यासाठी, हे डायव्हर्ट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर जो आहे तो करताय असं स्पष्टपणे दिसत आहे ना. त्यामुळे साहेब जे बोलले आहे त्याच्यापेक्षा पुढची माहिती साहेबांकडे असेल. त्यांनी तिथे साक्ष जी दिलेली आहे त्या साक्षीमध्ये त्या सगळ्या गोष्टी असतील. आता आपल्यासोबत अतुलजी आता आपल्यासोबत विरोधी पक्षनेते जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकरजी, तुम्ही ऐकलं असेल, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल की हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकार जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, त्यांच्याकडून काय भारतीय जनता पार्टीची पाठराखण करण्याची अपेक्षा नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या द्वेषानं या महाविकास आघाडीचे सगळे नेते त्या ठिकाणी पछाडलेले आहेत आणि तशाच पद्धतीनं भाजपवरचा राग काढण्याची एक आयोगासमोर पुन्हा एकदा संधी मिळाली आणि म्हणून त्यांनी तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचं सांगितलं असावं. आता या संदर्भात आयोग त्यांनी दिलेल्या भूमिकेवर, मांडलेल्या स्टेटमेंटवर ठरवतील खरंच भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे किंवा कसं. आता साक्ष नोंदवायला साक्षीदार तो आपल्या माहितीनुसार, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या गोष्टीनुसार बोलत असतो, त्याला जे वाटेल ते बोलत असतो. शेवटी आयोग ठरवत असतो. आणि आता महाराष्ट्रात हिंसाचाराने थैमान घातलंय, पण त्याला कोण जबाबदार आहे? त्याला आताचं महाविकास आघाडी सरकार जबाबदार नाही का? असा एक दिवस जात नाही की हिंसाचार या ठिकाणी शिगेला पोचलाय, कोणी सुरक्षित नाही, कोणी कोणाच्या गाड्यांवर हल्ले करते, घरात घुसतंय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जनता सगळी पाहत असते कोण हिंसाचार करतंय, कोण सरकार काय करतंय. 5 वर्षाच्या देवेंद्रजीच्या काळामध्ये किती दंगली झाल्या, शांतता होती की नव्हती, हे 5 वर्षाच्या कालावधीत जनतेनं मूल्यमापन केलं ना. ठीक आहे. आणि त्याचा राजकीय नेते राजकीय असूयेपोटी एकमेकांच्या विरोधातच बोलणार, त्या पलीकडे काही मला वाटत नाही.
ठीक आहे, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अतुल लोंढे सुद्धा आता आपल्या सोबत होते. अतुलजी, तुमचे सुद्धा धन्यवाद. तर भीमा कोरेगाव प्रकरणाचा सगळा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात आज शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात आली आणि या चौकशीच्या दरम्यान शरद पवारांनी साक्ष नोंदवताना हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केलेला आहे. ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणता आली असती पण ती आणली गेली नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे राज्यातल्या अतिशय संवेदनशील अशा कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांनी आज या आयोगाच्या समोर साक्ष नोंदवत असताना काही गंभीर आरोप केलेले आहेत. विशेषतः भाजप सरकारवर त्यांनी हे सगळे आरोप केलेत. कोरेगाव भीमा हिंसाचारावरून शरद पवार यांनी अतिशय गंभीर असे आरोप केलेले आहेत. हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलेला आहे. याच्या आधी सुद्धा त्यांनी प्रसिद्धी माध्यमांमध्ये भीमा कोरेगाव प्रकरणावरून वेगवेगळे आरोप केलेले होते शरद पवार यांनी. अखेर त्यांची आज आयोगाच्या समोर साक्ष नोंदवण्यात आलेली आहे आणि या साक्षीच्या दरम्यान शरद पवार यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत. फडणवीस सरकारच्या काळामध्ये जी दंगल झालेली होती भीमा कोरेगावमध्ये त्या दंगलीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलेला आहे. ही दंगल नियंत्रणात आणणं खरं तर गरजेचं होतं, ती आणता आली असती पण तसं झालं नाही, ते नियंत्रणात आणली गेली नाही असं म्हणत एक प्रकारे सरकार पुरस्कृत ही दंगल होती आणि त्याला जबाबदार सरकार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. वैभव. विलास, शरद पवार यांचा यापूर्वीचा स्टँड जो होता तो हाच होता, मात्र तो काहीसा आक्रमक होता. तो जरा सॉफ्ट झालेला दिसतोय. जे इंटेलेक्च्युअल्स किंवा विचारवंत ज्यांच्यावरती राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आलेली होती त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये शरद पवार हे काहीसे संवेदनशील होते आणि त्याच्यामुळे आज दिवसभराच्या त्यांच्या सगळ्या स्टेटमेंटमध्ये बोलताना आपण जर बघितलं तर ब्रिटिशांच्या काळात असलेल्या या सेडिशनच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, जेणेकरून विचारवंतांना टार्गेट करण्यासाठी हा कायदा जो आहे तो वापरता येणार नाही. त्याबरोबरच अतिशय महत्वाची आणि पॉलिटिकल अशा स्वरूपाची कमेंट त्यांनी या स्टेटमेंटमध्ये आज केली आयोगाच्या समोर, ज्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेसच्या लॉ अँड ऑर्डरच्या अधिकाऱ्यांचं हे अपयश आहे असं म्हटलंय. याचं कारण जवळपास 2 दिवस या सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत ताणतणाव तिथे होता, मात्र तरी सुद्धा ही दंगल घडू दिली गेली आणि जाणीवपूर्वक ही दंगल वाढू दिली गेली असं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरती अशी टीका जी आहे ती शरद पवार यांनी केली. विलास, धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर कोरेगाव भीमा हिंसाचारावरून शरद पवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की त्या हिंसाचाराला तेव्हाचं भाजपचं सरकार जबाबदार होतं आणि ही संपूर्ण दंगल जी आहे ते नियंत्रणात आणणं गरजेचं होतं. शशिकांत शिंदे आता आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. शशिकांतजी, जर आपण हा आरोप करतायत शरद पवार तर निश्चितपणे त्यांच्याकडे काही पुरावे असतील की ही परिस्थिती नियंत्रणात न आणणं किंवा ही सरकार पुरस्कृत दंगल आहे असं म्हणणं. नाही, पवार साहेबांनी अशी स्टेटमेंट दिली हे आपण आता सांगताय, मला काय त्याच्याबद्दलची कल्पना आहे, कारण त्यांनी आज साक्ष देत असताना मला काही त्याची माहिती नाही. परंतु अशा प्रकारची जर बातमी असेल तर फार गांभीर्याचा विषय आहे. एक विषय असा आहे की मग त्यावेळेला हे नियंत्रण करण्याच्या संदर्भामध्ये सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत होतं का त्यांच्याकडून हे त्यांना माहिती मिळाली नसेल, त्यामुळे अशा प्रकारचा उद्रेक झाला. खरं म्हणलं तर त्यांना माहिती असेल किंवा अशा प्रकारचं होऊ शकतं असेल आणि सरकारने जाणीवपूर्वक जर दुर्लक्ष केलं असेल हा सरकारचा फार मोठ्या प्रमाणाचा अपयश आहे आणि किंवा त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी त्या प्रकारची परिस्थिती निर्माण व्हावी
अशा प्रकारचं सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आज जर आपण देशात आणि राज्यात बघतोय की आज समाजामध्ये तेढ निर्माण होण्याच्या संदर्भातले कशा प्रकारच्या घटनाक्रम उभ्या केल्या जातात हे सगळं बघितल्यानंतर कदाचित त्यावेळेच्या या घटनेला सुद्धा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यासाठी ते जबाबदार असू शकतात असं मला वाटतं. बरं, पण शशिकांतजी या संदर्भातले पुरावे मग आता येत्या काळात जर समजा असतील तसे तर मग समोर आणणं गरजेचं वाटतं का? त्या अनुषंगानं स्पष्टता व्हावी असं वाटतं का? नाही, आता त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जर गांभीर्य असेल तर आयोगाला तशा पद्धतीने चौकशी करण्याची दिशा ठरवावं लागेल असं माझं मत आहे. कारण आयोगाच्या समोर साक्ष देतात आणि आयोगाने याचा एक अहवाल तयार करणार, त्या अहवालामध्ये या साक्षीचा सर्व सारांश घेऊन या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल आणि तो आयोगाने जर तशा पद्धतीने चौकशी करायची जर ठरवली तर त्यात साक्षी पुरावे आपोआप बाहेर येतील, त्या ठिकाणी पुरावे बाहेर येतील असं मला वाटतं. आणि त्यामुळे माझं म्हणणं आहे की जर तसा प्रकारचं जर पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं असेल तर सरकारने आणि आयोगाने सुद्धा तशा पद्धतीत चौकशी करून सत्य हे समोर आणणं गरजेचं आहे. शशिकांतजी, शेवटचा प्रश्न विचारतो. ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू होता, तपास यंत्रणांच्या तपासावर देखील अनेक वेळेला प्रश्नचिन्ह अनेकांकडनं उपस्थित केलं गेलं होतं. या सगळ्या बाबतीत आता ज्या पद्धतीनं शरद पवारांसारखा इतका मोठा नेता अशा प्रकारे आरोप करत असेल तर त्या आरोपांचे पडसाद येत्या काळात उमटतील असं आपल्याला वाटतं? नाही, पडसाद उमटतील का नाही याच्याबद्दल नाही, फक्त महाराष्ट्रामधल्या पुरोगामी विचाराला कुठेतरी अशा प्रकारचा छेद करण्याचा प्रयत्न त्या काळापासून जर सुरू होत असेल तर ही गांभीर्याची बाब. एक दंगल घडली त्यावेळेला त्या दंगलीचे कारण हा विषय वेगळा आहे, परंतु दंगल घडल्यानंतर ज्या ज्या वस्तू वापरल्या गेल्या, ज्या पद्धतीने तिथं घटना घडली गेली त्याच्यामध्ये संशयाला सोयी निश्चितपणाने निर्माण होऊ शकते आणि या संदर्भामध्ये सरकारने किंवा आयोगाने चौकशीची दिशा किंवा चौकशी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे आणि सत्य महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. बिलकुल. शशिकांतजी, राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका या संदर्भातली नेमकी काय असेल? नाही, आता राष्ट्रवादीची भूमिका जोपर्यंत ते पूर्णपणाने स्टेटमेंट आणि त्या ठिकाणी असलेलं माहिती मिळत नाही तोपर्यंत मी पण काही सांगू शकणार नाही. परंतु तुम्ही मला विचारलं की अशी स्टेटमेंट आली असेल, त्या स्टेटमेंटवर मी माझी भूमिका मांडली. ही भूमिका घेताना मला असं वाटतं की जर तसा प्रकारचं सत्य असेल तर ते समोर चौकशीच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. बिलकुल. शशिकांतजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. मात्र आत्ताची ही अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. कोरेगाव भीमा हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकार जबाबदार असल्याचा अतिशय मोठा आणि गंभीर स्वरूपाचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला जबाब नोंदवताना केलेला आहे असं आता समोर येतं आहे. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी ठरलं असा देखील आरोप केला गेल्याचं समजतंय. वेळीच उपाययोजना सरकारकडून केल्या गेल्या नव्हत्या असाही आरोप केला गेल्याचं समोर येतंय. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणावरून अनेक दिवस आरोप प्रत्यारोप रंगल्याचं आपण पाहिलेलं होतं. या अनुषंगानं आता आयोगासमोर ज्या वेळेला शरद पवार आपला जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित होते त्यावेळेला आपल्या जबाबामध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केल्याचं समजतंय. तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप शरद पवार यांनी केलेले आहेत. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत सध्या राम शिंदे आहेत फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. शिंदे साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाला तत्कालीन भाजप सरकार जबाबदार आहे असा आरोप शरद पवारांकडनं जबाब नोंदवताना केला गेल्याचं समजतंय. आपली पहिली प्रतिक्रिया. पवार साहेब नेहमी करता सोयीस्कररित्या बोलत असतात. भाजप सरकार जबाबदार आहे त्यांच्या हे लक्षात नाही की त्यावेळेस शिवसेना देखील त्या पक्षामध्ये सरकारमध्ये सहभागी होती. परंतु तो जो काही प्रकार झाला तो एक इन्सिडेंट होता आणि अचानक घडलेली घटना होती. परंतु निश्चित स्वरूपामध्ये या सरकारच्या कालखंडामध्ये त्याच्या चौकशीसाठी आयोग नेमला आहे. त्यात भिडे गुरुजींना लक्ष करण्याचं अनेक वेळा ठरवलं
त्यावेळेच्या विरोधी पक्षांनी, परंतु भिडे गुरुजी त्याच्यामध्ये कुठलाही त्यांच्यावरती आरोप त्या आयोगाला किंवा त्या याला ठेवता आला नाही. आणि म्हणून पवार साहेब जे बोलतायत ते चुकीचं आहे की त्या सरकारच्या कालखंडामध्ये जरी ती घटना घडली असेल तरी त्यावेळेस शिवसेना आमच्या बरोबर होती, परंतु जाणीवपूर्वक आता ते नाव घेत नाही. याच्यावरून समजून घ्यायचं की ती जी काही घटना घडली होती ती त्याला सरकार कोणतं जबाबदार नव्हतं, तर ती एक घडलेली घटनेच्या संदर्भामध्ये अचानक झालेलं कृत्य होतं. आणि त्या भीमा कोरेगावला त्याच्या अगोदर कुठली पार्श्वभूमी नाहीये की त्यापूर्वी घटना घडल्या होत्या तरी पण सरकारने दखल घेतली नाही. शिंदे साहेब, फक्त एवढंच नाही तर भाजप सरकारनं वेळीच उपाययोजना केली नाही, हिंसाचार नियंत्रित करता आला असता, पण तसं केलं गेलं नाही असं देखील म्हटलं गेल्याचं समजतंय. म्हणून साठी तेच सांगतो आहे मी की तो त्यावेळेस जी भीमा कोरेगाव घडलं त्याच्या अगोदर भीमा कोरेगावला यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. त्यामुळे तिथं जी हिंसाचार घडला त्याला कुठलीही पार्श्वभूमी नव्हती, तरी पण गृह खात्याने, आमच्या CIDने, SIDने त्याची सर्वतः दखल घेतली होती. आणि म्हणून ती दखल घेतली असताना देखील तो प्रकार घडला हे बरोबर आहे, परंतु त्याला सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करून घटना अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी खबरदारी घेतली होती, तरी पण तो घडला गेला. परंतु पवार साहेब हे सोयीस्कररित्या फक्त भारतीय जनता पार्टीला लक्ष करण्याच्या हेतूने टीका टिप्पणी करतायत आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस शिवसेना देखील होती. आणि म्हणून अशा पद्धतीचं एका ज्येष्ठ नेत्यांनी वक्तव्य करणं एखादी घटना घडल्याच्या नंतर राजकीय हेतूने हे गैर आहे. बिलकुल. शिंदे साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. मंत्री विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत, थेट जाऊया तिकडे. आयोगाबरोबरच आपण त्यांची असणारी भूमिका आणि राज्य सरकार म्हणून आपल्याला पुढची काय स्टेप घ्यायची, पुढची भूमिका काय करायची, या निवडणुका आता पावसाळा 15 दिवस आहे. 15 दिवसामध्ये पावसाळा आल्यानंतर त्याच्यामध्ये आता निवडणुका होणार का? कारण एकत्र निवडणुका किंवा घेणं सर्व या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता सगळे जिल्हा परिषदाच्या निवडणुका जवळपास 30 जिल्हा परिषदांना ड्यू आहे. महानगरपालिका जवळपास 15 पुन्हा नव्यानं त्याला ड्यू झालेला आहे, निवडणुकाला मुदत संपलेली आहे. मग या सगळ्या एकत्रित निवडणुका घेत असताना पावसाळ्याच्या निवडणुका आयोग घेईल का, त्याला पुरेशी यंत्रणा देऊ शकू का, या सगळ्यावर चर्चा झाली. पण मला एक वाटतं, एकूण आम्ही चर्चा केल्यानंतर या निवडणुका संपूर्ण तयारी करायला जो कालावधी लागणार आहे तो कालावधी साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा लागणार आहे. आणि मग या चर्चेनंतर जे आम्ही समर्पित आयोग नेमलेला आहे जयंत पाटील समितीचा, त्या आयोगांची आत्ता काम त्यांचं फार वेगाने सुरू आहे. 2 महिने झाले. पुढच्या महिन्यामध्ये अपेक्षित आहे की त्यांच्याकडून तो अहवाल प्राप्त होईल आणि पुढच्या महिन्यामध्ये आम्ही लगेच सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि सर्वोच्च न्यायालयानं हे ट्रिपल टेस्टचा जो अहवाल आहे तो त्यांच्यापुढे ठेवू. कारण आपल्याला माहीत आहे मध्य प्रदेशने सुद्धा असाच कायदा केला आहे, त्याच्यावर आज सुनावणी होती. मला माहीत नाही निकाल काय आला त्यांच्यावर, त्यांच्या जो कायदा मध्य प्रदेश, झारखंड, इतर 6 राज्यांनी अशा प्रकारचाच कायदा करून राज्य सरकारकडे अधिकार ठेवले, त्याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष आत्ता आहे. आणि यानंतर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होणार आहे. पण एक लक्षात मी आपल्या सगळ्यांच्या आणून ठेवतो की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळातली महाविकास आघाडीच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे की याला OBC शिवाय या निवडणुका घेऊ नयेत आणि त्या कशा पद्धतीनं आपल्याला पुढं लवकरात लवकर हे सर्व करता येईल. आणि त्या निवडणुकीसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्यावर आपल्याला तो निर्णयसुद्धा प्रभावित न होता त्याला कुठल्याही प्रकारच्या त्या निर्णयाला धरूनच आपल्याला निवडणुका तर घ्यायच्या आहेच, पण एवढे काही तातडीनं घ्यावेत अशा प्रकारचं कुठलाही स्पष्टपणा त्या आदेशामध्ये आत्ताच्या नाही. हीच चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी मी सांगितल्याप्रमाणे मुख्य सचिव आणि इतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही सगळे कन्फ्यूज आहोत त्या एकूण निर्णयाच्या संदर्भात काय भूमिका असावी ते स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री महोदय या संदर्भात त्यांचं ती भूमिका मांडतील आणि त्यानंतर आम्ही त्या पद्धतीनं पुढे जाऊ. तातडीने निवडणुका घेण्याचा आदेश नाही, परंतु 2 आठवड्यात
निवडणूक प्रक्रिया जाहीर करा असं म्हटलं गेलं नाही, त्यात तेच म्हटलं गेलं आहे, निवडणूक प्रक्रिया जाहीर करा. प्रक्रिया मंत्री विजय वडेट्टीवार माध्यमांशी संवाद साधतायत. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अनुषंगानं ते माहिती देत आहेत. सोबतच सुप्रीम कोर्टानं काल जो निर्णय या सगळ्या संदर्भात दिलेला होता, निर्देश दिलेले होते राज्य निवडणूक आयोगाला, त्या अनुषंगानं राज्य सरकारची भूमिका ते मांडतायत.